नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. एसआयआर मोहिमेला भाजपकडून वेग आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कार्यशाळा आहे. महाराष्ट्रात 2002 साली झालेल्या एसआयआरचा संदर्भ घेतला जाणार आहे. बीएलओ आणि बीएलएच्या समन्वयातून प्रक्रिया राबवली जाईल. एसआयआर अभियान राबवण्यासाठी 3 महिन्यांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून या सगळ्या संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला जाईल. एसआयआर मोहिमेला भाजपकडून वेग आल्याचं सध्या पाहायला मिळतंय. आता फडणवीस त्याचबरोबर रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात 2002 साली झालेल्या एसआयआरचा संदर्भ हा घेतला जाणार आहे. बीएलओ आणि बीएलएच्या समन्वयातून ही प्रक्रिया राबवली जाईल. त्याचबरोबर एसआयआर अभियान राबवण्यासाठी 3 महिन्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तर एसआयआर मोहिमेला भाजपकडून वेग आल्याचं सध्या पाहायला मिळतंय. 3 महिन्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन भाजपकडून करण्यात आलेलं आहे. तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून या सगळ्या मोहिमेला सध्या वेग देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून. मनोज, एसआयआर मोहिमेला भाजपकडून वेग देण्यात आलाय. 3 महिन्यांचा हा कार्यक्रम नेमका कसा असेल? नक्कीच आपण बघितलं ऐतिहासिक काल बैठक ही पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये चर्चेसाठी ही बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण भाजप वेग हे देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक कार्यशाळा ही पार पडली असून या ठिकाणी सगळे आमदार आणि सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपचे आणि महाराष्ट्रात 2002 साली झालेल्या एसआयआरचा संदर्भ या ठिकाणी घेतला जाणार आहे. बीएलओ आणि बीएलएच्या समन्वयातून ही प्रक्रिया आपण राबवली जाणार आहे. एसआयआर अभिनव राबवण्यासाठी 3 महिन्याचा कार्यक्रम या ठिकाणी राज्यामध्ये आपण घेण्यात येणार आहे आणि पुढील 10 दिवसात एसआयआर सर्व आवश्यक सूचना नियुक्त करण्याचे आदेश देखील या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी. निश्चित मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे.